काळाच्या प्रवाहात काहीतरी बदललं आहे आणि हा केवळ अपशकुन नाही तर येणाऱ्या महाभयंकर वादळाची चाहूल आहे। असुरांच्या राज्यात असा एक निर्णय घेतला गेलाय की ज्याचे परिणाम केवळ त्यांनाच नाही तर संपूर्ण सृष्टीला भोगावे लागू शकतात। तुळजाला ह्याची जाणीव झालीच पाहिजे। योग्य वेळी जर इशारा मिळाला तर विनाशाची दिशा बदलता येऊ शकते। आदिशक्तींनी आमच्यावर एक वेगळंच उत्तरदायित्व सोपवलं आहे। त्याच्या मर्यादा आम्ही ओलांडू शकत नाही, परंतु त्या मर्यादांमध्ये राहून देखील सत्याचं रक्षण करण्याचा मार्ग नक्कीच असतो। मार्ग कठीण असला तरी तो शोधणं हेच आमचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य आम्ही पूर्ण करणार। आणि हे कर्तव्य आम्ही पूर्ण करणारच। आणि हे कर्तव्य आम्ही पूर्ण करणारच। आणि हे कर्तव्य आम्ही पूर्ण करणारच। स्वामी, स्वामी। देवी, काय झालं देवी? तुम्ही अस्वस्थ दिसत आहात। काय घडलंय का? तामसी, आम्हाला महादेवांची साद ऐकू आली। असं वाटलं जणू ते आम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। देवी, कदाचित त्यांना तुमची आठवण आली असेल। त्यांचं तुमच्यावर किती प्रेम आहे हे संपूर्ण सृष्टीला ठाऊक आहे। नाही तामसी, ही साद तशी नव्हती। त्या स्वरात विरह नव्हता, एक संदेश होता। जणू काहीतरी महत्वाचं त्यांना आम्हाला सांगायचे आणि तीच जाणीव आमच्या अंतर्मनाला देखील होते। त्या दिवशी आकाशात आम्हाला अमंगलाचं चिन्ह दिसलं होतं। आज महादेवांची ही साद, ह्या दोन्ही गोष्टींचा काहीतरी संबंध आहे। कदाचित ह्या मानवी अवताराची मर्यादा असावी। कदाचित तसं नसेलही देवी। तुमच्या मनात महादेवांची आठवण दाटली असेल म्हणून तसा भास झाला असेल। महादेवांचा काही समाचार नाही। ते नेमके कुठे आहेत देवी? आम्हाला माहित नाही आणि खरं सांगायचं तर सध्या आम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा देखील नाही। ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनीच विश्वास न ठेवणं ही सर्वात मोठी वेदना असते। आमची बाजू न ऐकता त्यांनी आमच्यावरच राग व्यक्त केला। परंतु देवी, त्यांनी जे काही केलं ते तुमच्यावरील प्रेमातूनच केलं। हे सगळं काय आहे दैत्यगुरु? हा काय प्रकार आहे? हे सगळं रहस्य तुम्ही माझ्यापासून लपवून का ठेवलं? जर असुर कुळाच्या हितासाठी तुम्ही सर्व काही करता आहात तर मला विश्वासात घेणं आवश्यक वाटलं नाही। आवश्यक वाटलं महिषासुरा, परंतु ज्या व्यक्तीबरोबर मी काम करतोय त्या व्यक्तीबद्दल मला शाश्वती नव्हती, कारण ती देवाच्या पक्षातून आलेली एक शक्ती आहे आणि अशा शक्तीवर सहजासहजी विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं नाही का? ऐन वेळेला तिने आपली साथ सोडली असती तर? म्हणूनच मी तिची परीक्षा घेतली। ती खरोखर आपल्या बाजूने आहे की नाही हे मला निश्चित करायचं होतं। त्यासाठीच मी तिला तुळजाच्या कार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम दिलं। चातुर्मास सुरू होण्यापूर्वी तुळजाच्या प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणण्याचा त्यांनी प्रचंड प्रयत्न केलेला आहे।
जर आपण त्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो असतो तर चातुर्मास सुरू होण्यापूर्वीच त्यामध्ये खंड पडला असता. पण तुळजानं 4 वेगवेगळी रूपं धारण करून प्रत्येक वेळी संकटावर मात केलेली आहे. त्यानंतर विष्णूंनी आपल्याला पराभूत केलं आणि ते योगनिद्रेत गेले. महादेव सापडले नाही. त्यामुळं चातुर्मासाचं उत्तरदायित्व तुळजाकडे आलं. हा योगायोग नाही महिषासुरा. महादेव अनुपस्थित असणं आणि उत्तरदायित्व तुळजाकडे जाणं हा आदिशक्तीचा अत्यंत धूर्त असा आखलेला डाव आहे. आणि हा डाव उधळून लावण्याचा मी प्रयत्न करत होतो. मागच्या वेळी तू माझ्यावर अविश्वास दाखवलास, त्यामुळं ह्या वेळी हे कार्य मी अत्यंत गुप्तपणे केलं. म्हणजे दैत्यगुरु, माझ्या विरुद्ध इथं ज्या घटना घडत होत्या त्या कारस्थानामध्ये तुमचा हात नव्हता. कशाबद्दल बोलतोयस तू? मी आजपर्यंत फक्त असुरांच्या विजयाच्या अपेक्षेनेच काम केलेलं आहे आणि तुझ्या विरुद्ध आजपर्यंत एकदाही मी पाऊल उचललेलं नाही. मग दैत्यगुरु, जो इथे तुळजाचा गुप्तचर म्हणून वावरतो आहे, ज्याने असुरिकेवर प्राणघातक प्रहार केला, ज्याने पद्महंसाला पलायन करायला सहाय्य केलं, तो कोण आहे? मूर्खपणा करू नकोस महिषासुरा. या असल्या क्षुल्लक कारस्थानांमध्ये मी माझा वेळ घालवीन असा विचार तरी कसा तुझ्या मनात आला? दैत्यगुरु, हे रहस्य आणखी गूढ होत चाललंय. कोण आहे तो? कोण आहे? कोण आहे? प्रेम असेलही, परंतु त्यांचा मार्ग चुकीचा होता आणि त्या चुकीची शिक्षा आम्हालाच भोगावी लागली. जे घडलं ते मागे पडलंय देवी. तुम्ही दोघं पुन्हा एकत्र येणे केवळ तुमच्यासाठी नाही तर संपूर्ण सृष्टीसाठी आवश्यक आहे. ते योग्य वेळी घडेल, परंतु आमच्या मनात आता दुसऱ्याच गोष्टीची चिंता आहे. जे महादेवांना कळलं ते आम्हाला का नाही कळलं? असं नेमकं काय घडलंय जे आमच्या जाणीवेच्या पलीकडे? हे सत्य आम्हाला जाणून घ्यायचे. मला पूर्ण विश्वास आहे देवी, जर महादेवांना काही समजलं असेल तर ते सत्य कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. असुर नरेश अजून आलेले नाहीयेत. त्यांना जर ती रहस्यमयी व्यक्ती सापडली असेल तर? नाही नाही नाही, जर ती व्यक्ती सापडली असेल तर त्यांच्या विरोधातली कट कारस्थानं करणारी व्यक्ती ती नसून तिसरीच कोणीतरी आहे हेही त्यांना समजेल. आणि जर का ते आमच्यापर्यंत पोहोचले तर? नाही नाही, असुर नरेश, आज तुझं सत्य स्वरूप माझ्या समोर आलंय. असुर नरेश, इथे माझ्या समीप राहून माझ्या पाठीवर वार केलास तू. नाही नाही असुर नरेश, आपण जसे समजताय तसं काही नाहीये असुर नरेश. शुंभा, तुळजाची गुप्तचर म्हणून वावरणारी तू होतीस. तिला गुप्त संदेश तू पाठवलेस. त्या पद्महंसाला पलायन करायला सहाय्य तू केलंस. आणि शुंभा, माझ्या बहिणीच्या मृत्यूला कारणीभूत तू होतीस. असुर नरेश नाही, तू माझा विश्वासघात केलायस. असुर नरेश असं काही नाहीये. आम्ही केवळ आपलं रक्षण केलं. विश्वास ठेवा आमच्यावर असुर नरेश. विश्वास तुझ्यावर? माझं प्रेम, माझा विश्वास या सगळ्याचा घात केलायस तू.
असुर साम्राज्य पोखरण्याचा प्रयत्न केलास तू, आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवू? सुंदरेश, सुंदरेश सोडा, सोडा सुंदरेश, सोडा. आम्ही कोणताही अपराध केलेला नाहीये सुंदरेश, सोडा आम्हाला. तुला तुझ्या प्रत्येक विश्वासघाताचं शासन आज मिळेल. सोडा, सोडा सुंदरेश. हे केवळ स्वप्न होतं, पण असुर नरेशांना सत्य समजलं तर हे स्वप्न वास्तव व्हायला वेळ लागणार नाही. आता एकही चूक परवडणार नाही. शुंभा, सावध हो. असुर नरेशांना काहीच समजता कामा नये, नाहीतर. महिषासुरा, तुझ्याबद्दल कोण कारस्थान करत आहे याची मला काहीही कल्पना नाही, परंतु मला जे ज्ञात होतं ते मी तुला सांगितलं आणि तेच सत्य आहे. याचा अर्थ इतकं सगळं घडूनही तो कोण आहे हे आपल्याला कळलेलं नाही. दैत्यगुरु, तुम्ही मला पाताळ लोकात म्हणाला होतात, जी स्त्री तुमच्या समवेत होती ती देवलोकातून आलेली शक्ती आहे. ती कोण आहे दैत्यगुरु? ती स्वतःला पाताळ देवी असं म्हणते, परंतु तिची ही खरी ओळख नाही. वस्तुतः तिला कोणी ओळखू शकत नाही. जगदंबेचा अवतार घेण्यापूर्वी तुळजाने तिचा पराभव केला आणि तिच्या दुष्ट संकल्पनांना आळा घालण्यासाठी ब्रह्मांडामध्ये विविक्षित ठिकाणी तिला कैद केलं. बराच काळ लोटला, पण अचानक एके दिवशी मला तिच्या अस्तित्वाचा ठाव ठिकाणा मिळाला. मी शोध घेतला आणि तिला बंधमुक्त केलं. तिच्या मनात तुळजाबद्दल प्रचंड संताप होता आणि तोच संताप माझ्या योजनेचा आधार होता. मी तिला गुप्तपणे पाताळात आश्रय दिला आणि आम्ही दोघांनी मिळून तुळजेच्या विरुद्ध योजना आखायला सुरुवात केली आणि तिच्या स्वरूपाला साजेचं नाव मी तिला दिलं, पाताळ देवी. याचा अर्थ दैत्यगुरु ती खरंच देवी आहे. कोण आहे ती? ती लक्ष्मीची भगिनी अलक्ष्मी आहे. होय महिषासुरा, मीच अलक्ष्मी. जिथे लक्ष्मी समृद्धीचा वास करते तिथे मी अभावाची चाहूल देते. जिथे सौख्य नांदतं तिथे मी कलहाचं बीज पेरते. लक्ष्मीला मी हरवू इच्छित होते, तुळजाला देखील मी पराभूत करू इच्छित होते. त्यावेळी वाटलं होतं की माझा विजय निश्चित होता, परंतु ऐन वेळी तुळजाने माझा डाव उधळून लावला आणि त्या दिवसापासून मी एक पण स्वीकारला. तुळजाला पराभूत केल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. अलक्ष्मी, दैत्यगुरु, माझा अद्याप विश्वास बसत नाही. या सगळ्यापासून मला अनभिज्ञ ठेवून माझ्या परोक्ष आपण माझ्याच कल्याणाचा विचार करत होता.
आणि त्यासाठी कार्यरत होता. मी असुरांचा गुरु आहे महिषासुरा. माझा प्रत्येक श्वास असुरांसाठीच आहे. आणि तुझा विजय म्हणजे असुरांचा विजय आहे. असुर सम्राटाचा विजय आहे. मी जे काही केलं ते त्यासाठीच केलं. आता तरी तुझ्या मनातला संशय गेला असेल अशी मला आशा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळ येईपर्यंत कुणालाही कुठलीही कल्पना देऊ नकोस. कुणालाही. मग दैत्य गुरु, या पुढे आपण काय करणार आहोत? आता आपण तिघं मिळून अशी योजना आखणार आहोत की ते तुळजाच्या चातुर्मासाच्या कार्यक्रमाला हादरा देईल. तिच्या भक्तीची, तिच्या नेतृत्वाची, तिच्या श्रद्धेची कठोर परीक्षा घेईल. परंतु यावेळी आपल्याला प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. नाहीतर आपल्या एका चुकीमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होईल. ठीक आहे, मग यावेळी एकही चूक होणार नाही. मग तयारीला लागा. कारण आजपासून प्रत्येक चाल तुळजासाठी नवी असेल. प्रत्येक दिवस तिचा परीक्षेचा असेल आणि त्या परीक्षेच्या शेवटी आपण उभे असू. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. अगं उषा, मला अजून विश्वास बसत नाही बघ. साक्षात तुळजाईनं मला शिष्य मानलं आणि व्रत बी सांगितलं. आता मी मनापासून 16 सोमवार करणार. खरंच ग, तुझं भाग्यच मोठं आहे बघ. माझ्यासारख्या लेकराला बी गुरुमाऊली मिळाली. वय ग पोरीनं, तुम्ही दोघी लय भाग्यवान. साक्षात तुळजाईनं तुम्हाला व्रत सांगितलं आणि या व्रताचं फळ बी नक्कीच मिळणार. आणि एक गोष्ट सांगू का, माझ्या मनाला एक ओढ लागली. कसली हो सासूबाई? यात्रेची. आता माझं वय बी झालंय. किती दिवस संसार, लेकरं, चिंता. आता ह्या चातुर्मासात देवाच्या यात्रेला जावं, देवकार्य करावं, 2 दिवस देवाच्या चरणी बसावं असं लई वाटायला लागल्या. पण आत्या, तू एकटी कशी जाणार? वाट लई लांब आहे. अगं, ज्याच्या नावानं चालली आ, तोच हात धरून नेईल. मला आता कशाची बी भीती नाही. वय सासूबाई, हे तुमच्या मनात असेल तर देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये कुणी बी यायला नव्हे. तुम्ही नक्की जा. देव तुमचं भलं करो. वय, पर यात्रेला जायच्या आधी गावाबाहेर गुफेत महादेवाचं मंदिर आहे ना वा, तिथं आधी जावा, दर्शन घ्या आणि मग तिथनच यात्रेला सुरू कर. होय, ह्यो माझा बी विचार आहे. देवी, यांच्या घरात खऱ्या अर्थाने चातुर्मास फुललाय. सुना लेकी व्रत करताय आणि सासूबाई यात्रेला निघालाय. आज तर चातुर्मासाचा खरा अर्थ आहे. जितकी मनापासून भक्ती वाढेल तितकं माणसाचं अंतरंग शुद्ध होत जाईल. परंतु ही भक्ती निखळ असावी, दिखाऊ नसावी. कारण या चातुर्मासाच्या काळात जो भक्तीचा आदर करेल त्याचं कल्याण होईल आणि जो भक्तीच्या आड येईल त्याला त्याच्या कर्माची किंमत मोजावी लागेल. असुर नरेश, कालपासून आपली भेट झालेली नाहीये.
आम्ही कित्येक वेळा आपल्या दालनात आलो, पण आपण कुठेच दिसला नाही. आपण एवढे व्यस्त कशामध्ये आहात? एक महत्वाची योजना आखतो आहोत. योजना त्या गूढ व्यक्तीशी संबंधित, हो ना? तुला असं का वाटलं शुंभा? कारण कालपासून आपण खूपच गूढ वागत आहात आमच्याशी, आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण आमच्यापासून काहीतरी लपवत आहात, एवढं नक्की. काही योजना, काही संकल्पना योग्य वेळ आल्यानंतरच इतरांना कळू द्यायच्या असतात. याचा अर्थ काहीतरी घडलंय, एवढं नक्की. तो गुप्त व्यक्ती आपल्याला सापडला का? आम्ही सांगितलं ना, योग्य वेळ आल्यानंतर तुला सगळं काही कळेल. योग्य वेळ म्हणजे आपण आमच्यापासून काहीतरी लपवत आहात, एवढं? या दैत्यगुरु, या. आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. सम्राज्ञी, हं? दैत्यगुरु आणि आम्हाला काही वार्तालाप करायचा आहे, एकांत. असुर नरेश, असं काय आहे जे आमच्या समोर बोलता येणार नाही आपल्याला? सम्राज्ञी, काही चर्चा, काही योजना अशा असतात ज्या केवळ दैत्यगुरु आणि असुर सम्राट यांच्या मध्येच राहायला हव्यात. आम्ही इथे थांबल्यामुळे कदाचित आपलंच काम सोपं होईल, आणि आमचा एखादा विचार आपल्या कामी देखील येऊ शकतो. सम्राज्ञी, ही सूचना नाही, आदेश आहे. एकांत. जशी आपली आज्ञा. आजवर असुर नरेशांनी आम्हाला अशा प्रकारे दालनाच्या बाहेर कधीच पाठवून दिलं नव्हतं. म्हणजे नक्की काहीतरी घडलंय. परंतु हे दोघे जण आमच्यापासून लपून काय करत असतील? कोणती योजना आखत असतील? आमचं सत्य, असुर नरेशांना आमचं सत्य कळलं की काय? नाही नाही नाही, हा असं झालं नसेल. ते दोघे अशी कोणती योजना आखतायत जी आमच्यापासून लपवली जातीये? आम्हाला जाणून घ्यावंच लागेल. काहीही करून जाणून घ्यावंच लागेल. अगदी खरंय देवी. काल आलेली ती स्त्री सुद्धा चांगल्या हेतूने आली नव्हती. तिचं कार्य अजून संपलं नाही. काल तिला जी माहिती हवी होती ती तिला मिळाली नाही, म्हणून ती पुन्हा प्रयत्न करणार आणि लवकरच ती आपल्या समोर पुन्हा येणार. म्हणजे देवी, तुम्हाला ठाऊक होतं ती स्त्री कोण आहे? ओळखलं का मला? वय काल तुळजाईच्या दालनात होता ना? वय ग, आठवलं. पण तू इकडं कशी? मी अभि याच गावात राहते.
ह्याच गावात होय. इथं कुठं? तिकडं तिकडं कुठं? तिकडं म्हणजे तिकडं डोंगराकडं. डोंगरावर कुणाचं घर आहे? माझं तुझा नवरा कोण आहे? नवरा हाय एक. अगं नाव काय त्याचं? नाव चेलू चेलू चेलूराम चेलूराम. अगं बाई, असं नाव पहिल्यांदाच ऐकलंय. त्यो बाहेर गावचा आहे ना म्हणून. बाहेरगावचा? कुठलं माहेर? माहेर दुसऱ्या गावात. अरे काय कुठलं गाव? काय भया किती चौकशा करताय? काय देवीच्या गुप्तहेर हायसच काय? बर तुझं काम काय आहे ते सांग. अको काल देवीनं जे व्रत सांगितलं ना ते मी आता विसरून गेले. काय साक्षात तुळजाईनं सांगितलेलं व्रत विसरलीस? अगं बाई, असं कसं झालं? काय सांगू बाया तुम्हाला, काल रातच्याला नवऱ्यानं रागानं नारळ फेकून मारलं डोक्यात. आई ग तेव्हापासून डोकं नुसतं बन 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 करायले. देवीनं काय सांगितलं काय बी आठवत नाही. ज्याच्यासाठी व्रत करत होते त्यानंच टाळक्यात नारळ घातला आणि समजे विसरले. अगं बाई, असं कुणी मारतं का? अग रडू नगस. थांब मी सांगते तुला समदव्रत. देवीने समदव्रत मला नीट समजावून सांगितलंय कसं करायचं काय करायचं. तू काळजी करू नगस, मी तुला एक एक गोष्ट समजावून सांगते. सांग सांग, तीच तर ऐकायला आले आहे मी. चल आता मालक खुश. देवीने नाही सांगितलं, आता उषा सांगणार.